या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 12 सॉल्व करणार आहे. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ L हॅज मास m. ओके, सिंपल पेंडुलम दिलं आहे ज्याची लेंथ L आहे आणि मास किती m अँड इट ऑसिलेट फ्रीली विथ ॲम्प्लिट्यूड a. एवढ्या ॲम्प्लिट्यूडने तो काय करतोय, ऑसिलेट करतोय. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इट्स पोटेन्शियल एनर्जी इज. तर एक्स्ट्रीम पोझिशनला त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते आपल्याला ठिकाणी फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे mg_a² डिवायडेड बाय 2l. बी ऑप्शन आहे mg_a डिवायडेड बाय 2l. सी ऑप्शन आहे mg_a² डिवायडेड बाय l आणि डी ऑप्शन आहे 2mg_a² अपॉन l. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल? चला तर पहिले आपण सॉल्व करू आणि मग नंतर डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे ज्याची लेंथ L इतकी आहे आणि त्याचा मास कॅपिटल M इतका आहे आणि तो फ्रीली ऑसिलेट होतोय. त्याचा ॲम्प्लिट्यूड कॅपिटल A इतकं दिलेलं आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता सिंपल पेंडुलम आहे म्हणजे तो सिंपल हार्मोनिक मोशन या ठिकाणी परफॉर्म करणार आणि SHM मध्ये जर पोटेन्शियल एनर्जी जर घेतलं तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार तर 1/2 kx². आता या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन दिलेलं आहे म्हणून आपण काय करू शकतो तर एक्सच्या जागी पुट करू शकतो त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड. मग पोटेन्शियल एनर्जी भेटेल आपल्याला 1/2 kx इज रिप्लेस बाय a. एचा काय झाला स्क्वेअर. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आपल्याकडे केचा फॉर्म्युला आहे किंवा ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओमेगा स्क्वेअर जर घेतला तर ओमेगा स्क्वेअर काय असतो तर आपला k/m आणि याच्यावरून आपल्याला k भेटून जाईल आणि k काय भेटणार आहे तर तो भेटेल m ओमेगा स्क्वेअर इतका भेटेल. मग आपल्याला पोटेन्शियल एनर्जीमध्ये टाकून देऊ म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 मध्ये भेटेल 1/2 k इज रिप्लेस बाय m ओमेगा स्क्वेअर आणि हा झाला ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. तर या ठिकाणी तुम्हाला ओमेगा नाही दिलेला आहे मग आपण याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. ओके, इक्वेशन नंबर 1 ची काय करायचं, यालाच इक्वेशन नंबर काय करू आपण 1 कन्सिडर करू. आता सिंपल पेंडुलम जर घेतला तर सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे तर तो टाइम पिरियड असतो 2π √ मध्ये l अपॉन काय असतो तर g इतका असतो. ओके, मग आपण 2π आपण टी फाइंड करायचा आहे. हा 2π इथंच होता, टी इकडे घेऊन टाका आणि या टर्मला इकडे ट्रान्सफर करा. मग आपल्याला नवीन जे इक्वेशन भेटणार आहे ते काय भेटेल तर 2π/t इज इक्वल टू √g/l. ओके, बट 2π/t काय असतं आपला ओमेगा. मग ओमेगा जो भेटेल तो काय भेटेल तर g/l. पण आपल्याला लागणार काय ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगा स्क्वेअर जर टाकलं तर तो काय भेटेल तर g/l. ही व्हॅल्यू पुट करून टाका इक्वेशन 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1 तर पोटेन्शियल एनर्जी PE इज इक्वल टू 1/2 m तसा ठेवला. ओमेगा स्क्वेअरच्या जागी आपण काय टाकलं तर g/l आणि इंटू करायला तर तुमचा a² आणि याला जर रिअरेंज केलं तर mg_a² आणि डिनॉमिनेटरला करा तर 2l. तर या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए म्हणजेच काय mg_a² डिवायडेड बाय 2l. मग या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए.